मला बरेच लोक म्हणतात शिर्डीला जायचं का नाही जायचं. म्हटलं जायचंच. बाबा फक्त आपले. त्या काळात साईबाबांनी उत्सव कोणता सुरू केला? रामनवमी उत्सव सुरू केला. त्या काळात ते राहत असलेल्या घराला त्यांनी नाव काय दिलं? द्वारकामाई दिलं. त्या काळात कपाळाला टिळा लावला आणि सबका मालिक एक जे म्हटले ना, ते त्या काळात ज्या रामाचा उत्सव केला ना, त्या रामाबद्दलच ते बोलले. सबका मालिक एक म्हणजे सबका मालिक राम. जे रामाचा उत्सव करतात ते रामालाच मालक मानणार ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, पुढच्या काळामध्ये तुम्ही जर या धर्मस्थळांपासून बाजूला जाल ना, तर त्या संतांवर झालेला तो अन्याय असेल ते तुमच्यासाठी पुढे आले. मी तर म्हणतो आपण इतकं गेलं पाहिजे, इतकं गेलं पाहिजे. ते द्वारकामाईवर आणि परिसरात जे हिरवे झेंडे लावले ना, तुम्ही सगळ्यांनी हट्ट केला पाहिजे नेतृत्वांकडं की शिर्डी देवस्थानवर फक्त भगवा झेंडा दिसला पाहिजे, दुसरा नाही. पूर्वी तर किती असेल खतरनाक परिस्थिती. आपण विचार करा, तो याचा पिक्चर आलाय सलमान खानचा सिकंदर, बरोबर? सिकंदर आला, त्याला कळलं जवळजवळ आपला बाजार उठलाय. त्याने स्टंट म्हणून एक भगवं घड्याळ घातलं, भगवं. आणि त्या घड्याळामध्ये राम मंदिराचं चित्र होतं अयोध्येच्या. त्याने त्याचा आवर्जून फोटो पण काढला आणि तो अपलोड केला की बाबा मा पिक्चर बघा, मी भगवं घड्याळ घातलंय आणि त्याच्यात रामाचा फोटो आहे. पिक्चर पडला कारण हिंदू जागा झालाय. माझा विषय पुढे, हे त्यांचे जे धर्मप्रचारक आहे, धर्मश्रेष्ठी आहे, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्या त्या घड्याळ घालण्यावर. ते म्हटले या धर्माचा अपमान आहे म्हटले आमचा, आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो. सलमान खानचा भगवा घड्याळ घातलं आणि त्यात रामाचा फोटो आहे. मग 2025 मध्ये ही जर परिस्थिती असेल, साईबाबा जेव्हा रामाचं नाव घेत होते तेव्हा हे म्हटले असतील आम्ही साईबाबांचे भक्त आहे. ते काय म्हटले असतील? साईबाबा काफिर आहे. म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. हिंदुस्थानातल्या ज्या ज्या स्थळावर आमचा हिंदू नतमस्तक व्हायला जातो ना, ते स्थळ हिंदू धर्मीयांचंच आहे, दुसरं कोणाचंच नाही. तुम्ही जर सलमान खानला घड्याळ घालून द्यायला तयार नाही भगवं, तर राम म्हणून दिला असेल का तुम्ही जुन्या लोकांना? साधं सरळ आहे ना. आज जर ही परिस्थिती आहे, तुम्ही जर मंदिरं पाडून मशिदी उभ्या केल्या, चर्च उभ्या केल्या, सगळ्या समाध्यांना जिथं जिथं हिंदू पाया पडायला जातो त्या त्या समाधी स्थळावर भगवा ध्वज लावा आणि तिथं तिथं भगवी शॉल टाका. त्यांनी जर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केलाय तर ती देवस्थान हिंदूंचीच आहे.